अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे। कर्मचाऱ्यांचे कामगार कायद्याचे जे नियम आहेत ते बदललेले आहेत आणि त्याचमुळे ग्रॅज्युटीचे सुद्धा नियम बदलले आहेत। नवीन आलेले नियम नेमके ग्रॅज्युटीचे काय आहेत किंवा ग्रॅज्युटी किती वर्षाची नोकरी केल्यानंतर मिळणार। पहिली 5 वर्षाची नोकरी केल्यानंतर ग्रॅज्युटी मिळत होती, परंतु आता खूप कमी वर्षे केलेली आहेत आणि किती वर्षानंतर तुम्हाला ग्रॅज्युटी मिळणार किंवा या ग्रॅज्युटीचा फॉर्म्युला नेमका काय आहे, त्याचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने केलं जातं हेच आपण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। परंतु कर्मचाऱ्यांना जी ग्रॅज्युटी मिळणार आहे ही ग्रॅज्युटी अतिशय मोठ्या प्रमाणात ग्रॅज्युटी मिळणार आहे, त्यामुळे कर्मचाऱ्यांसाठी अतिशय सरकारकडून मोठं गिफ्ट म्हटलं तरी चालणार आहे। नेमका रिपोर्ट काय आहे, नेमके नियम काय आहेत, नेमका ग्रॅज्युटी कोणाला मिळणार, कोणत्या कॅल्क्युलेशनच्या आधारावर मिळणार, पाहूयात आजच्या या स्पेशल रिपोर्टमधून, आजच्या या व्हिडिओमधून। बघा, वर्षभर नोकरीनंतर सुद्धा ग्रॅज्युटी मिळणार आहे। केवळ 1 वर्ष नोकरी करून तुम्हाला आता ग्रॅज्युटी मिळणार आहे आणि तुम्हाला घसघशीत ग्रॅज्युटी मिळणार आहे। अशी तशी नाही तर घसघशीत म्हणजे मोठ्या प्रमाणात तुम्हाला ग्रॅज्युटी मिळणार आहे। पुढे जाऊन फॉर्म्युला पाहणारच आहोत, परंतु तुम्हाला मिळणारी जी ग्रॅज्युटी आहे ती 1 वर्षानंतर मिळणार आहे आणि ती तुमचं एक मोठं गिफ्ट सरकारकडून असणार आहे। दुसरा म्हणजे पगारावर आता किती ग्रॅज्युटी मिळणार आहे। नोकरी बदलला तर कर्मचाऱ्यांना सर्वात मोठा प्रश्न असतो की ग्रॅज्युटी मिळणार किंवा नाही, परंतु आतापर्यंत कंपनीमध्ये ग्रॅज्युटी मिळवण्यासाठी सलग 5 वर्ष नोकरी करावी लागत होती, परंतु तुम्हाला आता 1 वर्षानंतर सुद्धा म्हणजे तुम्ही 1 वर्ष जरी त्या कंपनीत काम केलं असेल तरी सुद्धा तुम्हाला दुसऱ्या कंपनीत गेल्यावरती काहीच ग्रॅज्युटीचा प्रॉब्लेम येणार नाही। तुम्हाला 1 वर्षानंतर सुद्धा आता ग्रॅज्युटी मिळणार आहे। मात्र आता सरकारने कामगार कायद्यात ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। कामगार कायद्याचा एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। सामाजिक सुरक्षा संहिता 2026 अंतर्गत आता केवळ 1 वर्षानंतर कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटीचा लाभ हा घेता येणार आहे। या नवीन नियमाचा नेमका फायदा कोणाला होणार हे आता पाहूयात। अतिशय महत्त्वाचा आहे, नेमका फायदा कोणाला होणार हे पाहूयात। ग्रॅज्युटीचा हा नियम फिक्स टर्म कर्मचाऱ्यांसाठी लागू होणार आहे। कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी, विशिष्ट प्रकल्पात काम करणाऱ्यांसाठी हा नियम अतिशय महत्त्वाचा नियम, हा कायदा लागू होणार आहे किंवा याचा फायदा हा या लोकांना होणार आहे। म्हणजेच जे फिक्स टर्म कर्मचारी आहेत किंवा कंत्राटी कर्मचारी काम करतात, वारंवार नोकऱ्या बदलतात, अशा कर्मचाऱ्यांसाठी एक मोठं गिफ्ट म्हटलं तरी चालणार आहे। 6 महिने किंवा त्याहून अधिक काळाची सेवा पूर्ण वर्ष मानलं जाणार आहे। जरी तुम्ही 6 महिने काम केलं आणि त्यावरून थोडं जरी अधिक दिवस काम केलं असेल तर तुमचं ते पूर्ण वर्ष मानलं जाणार आहे आणि तुम्हाला ग्रॅज्युटी मिळणार आहे। नेमका फॉर्म्युला काय आहे ग्रॅज्युटीचा ते पुढे पाहूयात, परंतु ग्रॅज्युटीची रक्कम ही तुमच्या शेवटच्या मूळ पगार आणि सेवेची वर्षे यांवर किती असतात यांवरती ठरवली जाते। आता पहिल्यापासूनच ही फॉर्म्युला आहे की ग्रॅज्युटीची जी रक्कम आहे ती तुमचा शेवटचा पगार आणि तुम्ही त्या कंपनीमध्ये किंवा तुम्ही आत्तापर्यंत सेवेची किती तुमचे म्हणजे तुम्ही किती वर्ष नोकरी करत आहात हे वर्ष पकडले जातात। पण आता नवीन नियमानुसार तुम्ही जर 1 वर्षानंतर नोकरी सोडली तरीही ग्रॅज्युटी तुम्हाला मिळणार आहे। नेमका फॉर्म्युला काय आहे बघूयात। शेवटचा मूळ पगार फॉर्म्युला बघा, शेवटचा मूळ पगार गुणिले 15 गुणिले शेवटची तुमची जी वर्ष आहे ती शेवटची वर्ष डिवाइड बाय 26 असा हा फॉर्म्युला आहे। या फॉर्म्युल्यानुसार तुमची ग्रॅज्युटीचे कॅल्क्युलेशन हे केले आहे। समजा फॉर एक्झाम्पल तुमचा शेवटचा मूळ पगार असेल 30,000 रुपये आहे, तर तुम्हाला मिळणारी रक्कम असणार आहे ती म्हणजे 17,306 रुपये असणार आहे। तर बघा, त्यानंतर जर तुम्हाला एक्झाम्पल द्वारे 2 ते 3 एक्झाम्पल घेऊन सांगते कॅल्क्युलेशन करून। आता आपण फॉर्म्युला पाहिला, त्या फॉर्म्युल्यामध्ये ही रक्कम टाकून आपण एक्झाम्पल पाहूयात। त्यानंतर जर तुम्हाला 50,000 पगार असेल तर 50,000 तुमची मूळ पगाराची रक्कम आहे, तर तुम्हाला मिळणारी रक्कम असणार आहे 28,846। शिवाय जर तुम्हाला 70,000 पगार असेल तर तुम्हाला मिळणारी मूळ रक्कम असणार आहे
40,383 ही ग्रॅज्युटीची रक्कम तुम्हाला मिळणार आहे। तुम्ही जरी 1 वर्ष काम केलं तरी सुद्धा तुम्हाला ही रक्कम मिळणार आहे। खाजगी कंपनीमध्ये काम करणाऱ्या आणि वारंवार नोकरी बदलणाऱ्यांसाठी सरकारचं एक ही मोठं गिफ्टच म्हटलं तरी चालेल, कारण पहिली 5 वर्ष होती ते आता 1 वर्षच केलेलं आहे। त्यामुळे वारंवार वर्षाला 1.5 वर्षाला जे कंपन्या बदलतात किंवा जे कंत्राटी कामगार आहेत, कंत्राटावर 6 महिने किंवा 1 वर्ष काम करतात, अशांसाठी ही सरकारचं एक मोठं गिफ्टच आहे। सो अतिशय महत्त्वाचे हे ग्रॅज्युटीचे नियम आहेत। ते ग्रॅज्युटीचा नियम तुम्हाला समजलं असेल। सर्वात महत्त्वाचा मोठा नियम आहे तो म्हणजे 1 वर्षानंतर सुद्धा तुम्हाला ग्रॅज्युटी मिळणार आहे। आपण फॉर्म्युला सुद्धा पाहिलेला आहे, कॅल्क्युलेशन पद्धतीने एक्झाम्पल सुद्धा घेतलेले आहे। तुमचं यावरती काय मत आहे किंवा तुम्हाला एखादा डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये जरूर विचारू शकता। हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।